चिनी मातीच्या भांड्यामध्ये बनवलेलं हे कवडं दही कसं मलईदार, घट्ट आहे बघा. घरात दूध दुभतं असणं हे वैभवाचं लक्षण मानलं जातं. तुम्हाला पण असं घट्ट दही बनवायचं आहे का? चला तर मग. हे आहे माझ्या आजीचं 20 ते 25 वर्षापूर्वीचं दह्याचं चिनी मातीचं भांडं, जे मला वारशाने मिळालेलं आहे. याचा रंग, आकार किती छान आहे. कुणी म्हणेल का याला 20-25 वर्ष झालेत? आणि विशेष म्हणजे यात मला माझ्या आई-आजी यांचा स्पर्श जाणवतो, म्हणून मला याचं विशेष कौतुक वाटतं. माहेरची गोष्ट ही माहेरचीच असते, नाही का? तर याच्यामध्ये मी नेहमी दही बनवत असते. तर आज मी या चिनी मातीच्या भांड्यामध्ये दही बनवण्यासाठी इथं हे अर्धा लिटर फुल क्रीम मिल्क म्हणजेच म्हशीचं कच्चं दूध घेतलंय. नेहमी दही लावताना साय न काढलेलं म्हशीचं दूधच वापरा. तुमचं दही घट्ट लागण्याची ही पहिली टीप आहे. हे दूध मंद गॅसवर सतत 7 ते 8 मिनिटं ढवळत आटवून घ्यायचं. असं हे आटवलेलं दूध जर तुम्ही वापरलं, तर दही तुमचं 100% मलईदार होणारच. असं दूध आटवून तयार होतंय, तोपर्यंत आपण थोडं विरजणाचं बघूया. इथं मी हे 2 चमचे विरजण किंवा आदल्या दिवशीचं दही फेटून घेते. एकसारखं छान दही फेटलं पाहिजे हां. आता हे फेटलेलं चमचाभर दही साधारणपणे 400 एम-एल दुधासाठी आपल्याला पुरतं. आता पुढची आणि माझ्या आवडत्या मैत्रिणीनं सांगितलेली एक टिप सांगते. तुम्ही ज्याही भांड्यामध्ये दही लावणार असाल, त्या भांड्यामध्ये अगदी तळापासून ते काठापर्यंत एकसारखं हे विरजण पसरवून घ्यायचं. त्यामुळं काय होतं, की दह्याला सगळीकडून सारखा आंबटपणा लागतो आणि दही एकसारखं आणि घट्ट व्हायला मदत होते. आता आपलं दूध इथं बऱ्यापैकी आटलेलं आहे. दूध थंड होतंय तोपर्यंत अजून एक टिप. जर आपल्याकडे असं चिनी मातीचं भांडं नसेल, तर आपल्याकडं मटका कुल्फीचा असा हा मटका असतो. त्या मटक्यावर आपण झटका मारायचा आणि त्याच्यामध्ये पण दही लावायचं. चला, दूध छानपैकी कोमट झाले. आता दूध भांड्यामध्ये ओतून घेऊया आणि प्लीज दुधामध्ये बोट बुडवून दुधाचा कोमटपणा बघू नका. उलट्या हातावरती एक थेंब टाकला तर आपल्याला आरामात दुधाचा कोमटपणा कळतो. त्यानंतर दूध छानपैकी झाकून उबदार ठिकाणी ठेवा. 8 ते 10 तासानंतर असं हे छान घट्ट मलईदार दही तयार आहे. आहेच काय त्यात? सगळ्या जणींना जमतं आणि जमणार.